नमस्कार मंडळी, मी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मन असता पवित्र, सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र. नमस्कार मंडळी, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तुम्हाला समजलंच असेल की आज आपण कोणत्या विषयावरती बोलणार आहोत. सगळ्यात अगोदर गुरुपौर्णिमा लवकरच येते. गुरुपौर्णिमेनिमित्त प्रत्येकजण जमेल तशा सेवा करते. कोणी 21 दिवसांची सेवा करतं आहे, तर कोणी 11 दिवसांची करणार आहे. असे देखील भरपूर सेवेकरी आहेत ज्यांना गुरुचरित्र पारायण करायचं आहे. पण काही कारणास्तव कोणीतरी भीती घातलेली आहे की पारायण काळात असं होतं, पारायण काळात तसं होतं, पारायण करताना आपल्याला त्रास होतो, हे होतं ते होतं, किंवा जेवणाचे नियम यामुळे आपल्यावरती एक बर्डन आलेलं असतं आणि त्यामुळे आपण गुरुचरित्र पारायण करायला जात नाही. तर अगदी सोप्या भाषेमध्ये आणि तुम्हालाही तुमच्या मनात हा व्हिडिओ बघितल्यानंतर कसलीही शंका राहणार नाही की गुरुचरित्र पारायण आम्ही कसं करू किंवा कोणाबद्दलची कोणतीही शंका तुमच्या मनामध्ये राहणार नाही. आज तुमच्यासोबत मी बोलणार आहे की गुरुचरित्र पारायणाबद्दल, त्याच्या नियमांबद्दल आणि हे कशा पद्धतीनं पठण करायचं याबद्दल. यासंबंधीची जी पूजा मांडणी आहे या संबंधीचा व्हिडिओ लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल. कारण हे पहिलं पारायण नाही आहे. मला गुरुचरित्राचा खूप अनुभव आहे. माझे जवळजवळ 14 ते 15 गुरुचरित्राची पारायणं झालेली आहेत. म्हणून मी अनुभवाने सांगते की त्याची पूजा मांडणी कशी करायची किंवा मी कोणत्या प्रकारे गुरुचरित्राचं पारायण करते. तर हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा. तर 7 दिवसात आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. आज आहे रविवार. तर शुभ गुरुवार येणाऱ्या पुढचा जो गुरुवार आहे त्या दिवसापासून तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे. म्हणजे 23 जुलै ते 29 जुलैपर्यंत. कसं असतं, गुरुपौर्णिमा आहे 29 जुलैला. 29 जुलैला 7 दिवस पूर्ण होतील असं गुरुचरित्राचं पारायण आपल्याला करायला घ्यायचं आहे. म्हणजे 23 जुलै ते 29 जुलैपर्यंत आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे. प्रत्येकजण जशी हवी तशी सेवा करा. आपल्याला पारायण करायचं आहे गुरुचरित्राचं. आणि बघा, आपल्या मनामध्ये पारायण करण्याची इच्छा येणं ही देखील महाराजांचीच इच्छा आहे. कारण आपण पारायण करणारे कोणी नाही आहे. महाराज आपल्याकडून पारायण करून घेतात. आपलं जे कर्म आहे, प्रारब्ध आहे किंवा आपल्या जीवनामध्ये जेवढी संकट आहेत, अडचणी आहेत, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग महाराज दाखवत असतात. आणि वर्षातून कमीत कमी 3 तरी गुरुचरित्राची पारायणं जर आपल्या घरामध्ये झाली तर कधीच कशाचीच कमी पडत नाही, असे देखील खूप सेवेकरी सांगतात. दर महिन्याला गुरुचरित्राचं पारायण खूप जण करत असतात. कारण कर्माचा लेखाजोखा हा महाराजांकडे असतो. आपल्या आयुष्यातील जी दोरी आहे, नौका आहे, जी दोरी आहे ती महाराजांच्या हातात एकदा देऊन सोडली की आपल्याला कसलीच चिंता करायची नाही आहे. किती जरी मोठं संकट आलं तरी एवढाच विश्वास ठेवायचा की महाराज आहेत आणि मला कोणत्याही संकटात मी सापडणार नाही आहे. आणि जरी संकट आलं तरी ते वाऱ्यासारखं येईल आणि तसंच निघून जाईल, असा आत्मविश्वास आपल्याला त्या सेवेप्रती असायला हवा. तसंच कुठेतरी तुम्ही या सेवेमध्ये टिकू शकाल, तरच तुमच्याकडून कुठेतरी ही सेवा घडू शकेल. आता गुरुचरित्र पारायण करायचं आहे. सगळ्यात अगोदर सांगितलं तसं मन असता पवित्र, सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र. गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी कधीही वेळकाळ बघायची गरज नाही आहे. आपलं मन शुद्ध आहे, आपलं शरीर शुद्ध आहे, सगळं पवित्र आहे. तर कधीही तुम्ही गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करू शकता. मासिक धर्म असेल 23 ते 29 मध्ये तर तुम्ही त्याच्या अगोदरही करू शकता किंवा मासिक धर्म येऊन गेल्यानंतर गुरुपौर्णिमेच्या आसपास पुढं गेलं तरीही चालेल. तुम्ही गुरुचरित्राचं पारायण हे करू शकता. तर सप्ताहानुसार गुरुपौर्णिमेनिमित्त 23 जुलै ते 29 जुलै असे 7 दिवसांचे पारायण करायचं आहे. आणि याचं उद्यापन 29 तारखेलाच येणार आहे. म्हणजे ज्या दिवशी गुरुपौर्णिमा आहे त्या दिवशीच येणार आहे. बघा, दत्त जयंतीच्या वेळेस काय आपण करतो तर 8व्या दिवशी उद्यापन करत असतो. कारण दत्त जयंती त्या दिवशी आपला उपवास असतो, दत्त महाराजांचाही उपवास असतो.
त्या दिवशी आपण उपवास असतो, त्यामुळे दत्त महाराजांना देखील उपवास असल्यामुळं आपण उद्यापन करत नाही, दुसऱ्या दिवशी त्याचं उद्यापन करत असतो. तर या संबंधीचा वेगळा व्हिडिओही मी तुमच्यासोबत शेअर करेन की त्याचं उद्यापन वगैरे कसं करायचं, तर त्याच्यासाठी. पण फक्त आत्ता इतकंच सांगते की पारायणाचं इतकं पवित्र आहे की उच्च कोटीची ही सेवा आहे आणि ती एका व्हिडिओमध्ये सगळं सांगणं हे शक्य नाही आहे. आता गुरुचरित्र पारायण सगळ्यात अगोदर जो गुरुचरित्राचा ग्रंथ आहे, हा ग्रंथ आपल्याकडं हवा. बऱ्याच सेवेकरांकडे हा ग्रंथ असतो. महिलांना हे पारायण करायचं असेल तर त्यांनी दिंडोरी प्रणीतच गुरुचरित्राचा ग्रंथ वापरा. कारण मूळ जो ग्रंथ आहे तर तो म्हणतात की तो पुरुषांनी वाचला तरी चालतो, फिमेलनी वाचायचा नाही आहे असं म्हटलं जातं. पण असं काही नाही आहे. मी मूळ ग्रंथाचंही पारायण सुरुवातीच्या काळात केलेली आहेत. पण तुम्हाला सांगते की त्याचे उच्चार अगदी सोपे आहेत आणि 1 ते 1.5 तासात दिवसाचं वाचन त्याचं होऊन जातं. त्यामुळे तुम्ही दिंडोरी प्रणीत जो ग्रंथ आहे तर तो वाचू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या ग्रंथामध्ये वेदाक्षरी आलेली आहेत. त्यामुळे गर्भवती स्त्रिया वगैरे जर हा ग्रंथ वाचत असतील तर वेदाक्षरांचा जो भार आहे, जी ऊर्जा आहे ती सहन त्या करू शकत नाहीत. आपल्या गर्भामध्ये जो जीव आहे तो देखील ती ऊर्जा सहन करू शकत नाही. त्यामुळे परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे की जो दिंडोरी प्रणीत ग्रंथ आहे तर तोच तुम्ही वाचा. जो मोठा ग्रंथ आहे त्याच्यात खूप सारे मंत्र, स्तोत्र किंवा आहेत की जे गर्भवती महिला सहन नाही करू शकत. त्यामुळे त्यांनी मोठा ग्रंथ हा वाचायचा नाही. तो ग्रंथ आहे तो लाल कपड्यामध्ये किंवा पिवळ्या कपड्यामध्ये व्यवस्थित गुंडाळून ठेवायचा. दुसरी महत्त्वाची गोष्ट की गुरुचरित्र ग्रंथ सगळ्यात अगोदर आपल्याला गुरुचरित्राचा पारायण करायचा आहे. तर गुरुचरित्राचा ग्रंथ देखील आपल्याकडे स्वतःचाच असायला हवा. जर दुसऱ्याचा तुम्ही घेणार असाल तर आपलं म्हणतात की आपण केलेलं जे काही फळ आहे तर त्याचं फळ हे समोरच्या व्यक्तीला मिळत असतं, म्हणजे अर्ध पुण्य हे त्यांना जातं. त्यामुळे शक्यतो खूप महाग नाही आहे ग्रंथ, स्वतः ग्रंथ तुम्ही घेऊ शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट की मनात कुठल्याही प्रकारच्या शंका कुशंका घ्यायच्या नाही आहेत. मनात फक्त हा विश्वास असायला हवा की गुरुचरित्र हे आपल्या जीवनातील सगळ्या मोठ्यातल्या मोठ्या संकटातून आपल्याला बाहेर काढण्याचा मार्ग दाखवत असतं आणि मार्ग दाखवणारच आहे. त्यावेळेस तुम्ही हे पारायण करता, त्यावेळेस तुमच्या मनात कोणत्याही प्रकारची शंका राहत नाही. त्यामुळे आपल्याला हे पारायण करायचे. आता गुरुचरित्राचे पारायण करत असताना जे काही नियम अटी आलेले आहेत तर ते सगळे नियम पाळूनच आपल्याला हे गुरुचरित्राचं पारायण करायचं असतं. सगळ्यात अगोदर नियम सांगते बघा. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा नियम तो म्हणजे की मांसाहार पूर्णपणे वर्ज केलाच गेला पाहिजे. ज्या घरात गुरुचरित्राचं पारायण होतं त्या घरात मांसाहार झालाच नाही पाहिजे. बाबा मी खात नाही पण घरातले खातात, चालणार नाही. घरात कसल्याही प्रकारचा मांसाहार नाही झाला पाहिजे. आणि गुरुचरित्राचं पारायण करताना सगळ्यात अगोदर संकल्प घ्यावा लागतो. तर तो संकल्प कसा करायचा हे तुम्हाला माहितीच असेल, नसेल तर सांगते. उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल टाकायचं आणि सांगायचं स्वामी महाराजांना की महाराज या तारखेपासून या तारखेपर्यंत मी गुरुचरित्राचं पारायण करते. आपलं नाव घ्यायचं पहिलं की मी पूनम, आपलं गोत्र सांगायचं. जर गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र म्हणायचं. आणि मी गुरुचरित्राचं पारायण करते आहे, माझी ही इच्छा आहे, तुम्ही माझ्याकडून हे पारायण निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या. आणि या पारायण काळात माझ्याकडून काही चुका झाल्या तर माझ्या त्या चुका तुमच्या पदरात घालून घ्या आणि माझ्याकडून हे पारायण निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या असं म्हणायचं. आणि ते पाणी एका खालच्या ताम्हनामध्ये सोडायचं, असा संकल्प करायचा. आणि त्याच्यानंतरच आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे तो दत्त महाराजांचा फोटो किंवा स्वामी महाराजांचा फोटो असेल तरीही चालू शकतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहात तर त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला 1 गाई आणि 4 श्वान
यांना आपल्याला जी काही आपण घरात पोळी करतो तर ती पोळी खायला घालायची आहे. 22 तारखेला संध्याकाळी तुम्ही ज्या चपात्या करता पोळ्या, तर त्या छोट्या छोट्या पोळ्या करायच्या आणि त्या 4 कुत्र्यांना म्हणजे 4 श्वान आणि 1 गाई यांना तो घास खाऊ घालायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं, देवपूजा करून घ्यायची. त्याच्यानंतर जो काही पूजा मांडणी आहे ती पूजा मांडणी करून घ्यायची. कशी करायची त्याचा साधा सोपा व्हिडिओ तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल. त्याचे छोटे छोटे शॉर्ट्सही बघायला मिळतील. तर तशा पद्धतीनं साधी पूजा मांडणी करून घ्यायची, संकल्प करायचा आणि त्याच्यानंतरच आपल्याला गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची आहे. तर याचे सगळ्यात महत्त्वाचा नियम मगाशी मी सांगितला की मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा, परान्न अजिबात घ्यायचं नाही. परान्न पूर्णपणे वर्ज्य. झोपताना खाली सतरंजी किंवा चटई टाकून त्याच्यावरती झोपायचं. इतर कोणतीही गोष्ट आपल्याला झोपायला सुद्धा घ्यायची नाही आहे. पूर्ण सुखांचा, सगळ्या सुखांचा त्याग करायचा आहे आणि आपल्याला हे पारायण करायचं आहे. 7ही दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं. अगदी हे 4 ते 5 सोपे नियम पाळूनही तुम्ही हे गुरुचरित्राचं पारायण करू शकता. मी फक्त हेच नियम पाळते. खाण्यापिण्याच्या नियमांबद्दल म्हणाल तर सगळ्या भाज्या खाल्ल्या तर चालतील. फक्त द्विदल धान्य जे असतं, कडधान्य खायचे नाही आहेत. कांदा लसूण खायचा नाही आहे. मांसाहार खायचा नाही आहे. बाकी इतर कुठलीही भाजी तुम्ही खाली चालू शकता. फक्त एक धान्य खायचं. जर चपाती पहिल्या दिवशी खाली तर 7ही दिवस फक्त चपाती खायची. पहिल्या दिवशी भाकरी खाली तर 7ही दिवस भाकरीच खायची. पण शक्यतो चपातीच खा. चपातीनं पोट भरलेलं राहतं. त्यामुळे 7ही दिवस तुम्हाला कांदा लसूण विरहित अन्न खायचं आहे. कडधान्य खायची नाही आहेत. द्विदल धान्य खायची नाही आहेत. आणि बाकी काही अशा खूप साऱ्या नियम आहेत, अटी आहेत आणि त्या पाळल्याच गेल्या पाहिजेत असंही काही नाही. चुकून तुमच्याकडून कधी वर बसलं जातं की लक्षात नाही राहत, बाबा माझं चुकलं, आता माझं कसं होईल, असं काहीही मनात आणायचं नाही. स्वामी महाराज आपल्या सगळ्या छोट्या छोट्या ज्या चुका आहेत तर त्या माफ करतात. कारण त्यांना तुमच्याकडून भक्ती हवी असते. तुम्ही किती मनापासून पारायण करतात हे त्यांना हवं असतं. त्यामुळे तुम्ही असा अजिबात विचार करायचा नाही की माझ्याकडून हे चुकलं तर आता कसं होईल. फक्त जे करताय ते श्रद्धेनं आणि भक्तीनं करा. आणि आता याचं उद्यापन कधी करायचं, तर याचं उद्यापन जे आहे तर ते आपल्याला 29 तारखेला गुरुपौर्णिमा आहे ना, तर 29 तारखेला केलं तरीही चालू शकतं. 29 तारखेला एक जोडपं जेवायला घालायचं. ब्राह्मण जोडपं असेल तर सोन्याहून पिवळं. ब्राह्मण जोडपं नाही मिळालं तर जिथं दत्त मंदिर आहे त्या दत्त मंदिरात जावा किंवा स्वामींचं केंद्र आहे त्या केंद्रात जावा. तिथं तुम्ही शिदा देऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही दानपेटीत जो काही तुमच्या ऐपतीप्रमाणे दानपेटीत तुम्ही दान टाकू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मंदिरात गेल्यानंतर तुम्ही पिवळं केळी असेल किंवा मिठाई असेल, जे काही असेल पिवळा पदार्थ तो तुम्ही दान करू शकता. फक्त या 7ही दिवसात कुणाला नावं ठेवणं, वाईट बोलणं, एखाद्याची निंदा नालस्ती करणं या गोष्टी पाळायच्या आहेत. वाईट बघायचं नाही, वाईट बोलायचं नाही. फक्त जे करताय ते मनापासून करा. तुम्ही आणि स्वामी, तुम्ही आणि दत्तगुरू एवढंच डोक्यात पाहिजे. इतर घरात अशा वेळी दंगा होतो, कलह होतो, ऐकायचं आणि सोडून द्यायचं, लक्ष द्यायचं नाही. कारण जी निगेटिव्ह ऊर्जा असते तर ती घरातील निगेटिव्हिटी आपल्याला हे पारायण करू देत नाही. त्यामुळं आपल्याला हे पारायण करायचं असेल तर या गोष्टींकडं दुर्लक्ष करून फक्त आपली सेवा आणि आपण, तरच ती सेवा महाराजांपर्यंत पोहोचते. काही चुकलं तर महाराजांची संध्याकाळी माफी मागायची आणि दररोज संध्याकाळी न चुकता विष्णू सहस्रनाम वाचायचं. वाचणं शक्य नसेल तर ऐकलं तरीही चालतं. स्वामी महाराजांची माफी मागायची. अशा पद्धतीनं, अगदी सोप्या पद्धतीनं आपण गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्राचं पारायण करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की माझ्या मनात भीती आहे, मला ह्यानं हे सांगितलं आहे, मला त्यानं ते सांगितलं आहे, असं नाही झालं तर काय होईल, तसं नाही झालं तर काय होईल, हे तुम्ही डोक्यात आणू नका. स्वामींना फक्त भक्ती हवी असते. ते भक्तीचे भुकेले आहेत. त्यामुळं तुम्ही फक्त मनापासून सेवा करा. तुमची ऐपत नसेल मोठं उद्यापन करायची, काही हरकत नाही. तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही काहीही दानधर्म केला तरीही चालू शकतं. 50 रुपये दानपेटीत नेऊन टाकले तरीही चालू शकतं. फक्त सेवा जी करताय तर ती मनापासून करा. आणि तुम्हीही गुरुचरित्राचा अनुभव घेतला आहे का, तर हेही मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि हाईप नक्की करा. धन्यवाद.